आमदार रोहित पवार यांनी काही वेळापूर्वीच आदिवासी वसतिगृहातील जे विद्यार्थी गेल्या 11 दिवसांपासून आंदोलन करत आहेत या आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आणि सरकारला देखील काही सूचना अल्टिमेटम दिलेल्या आहेत. दादा, काय तुम्ही भेट घेतली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि काय तोडगा निघतो? एक तर मुलांची तब्येत फार हालाकीची झालेली आहे, अडचणीची झालेली आहे. लिव्हरपासून किडनीपर्यंत परिणाम झालेला आहे. मंत्री महोदयांशी बोललो, कमिशनर मॅडमशी बोललो आणि त्यांना सांगितले काय झालं ते उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय या विद्यार्थ्यांच्या बाजूला घेणं फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये 2 GR आहेत, एक 2014चा GR आहे आणि 2026चा GR आहे. आता याचा आपण अभ्यास केला तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. पण या मुलांना महागाई भत्ता म्हणजे आत्ताची महागाई बघून त्याच्यामध्ये कुठेही वाढ झालेली नाही. त्याचबरोबर दूध दिलं जात होतं, अंडी दिली जात होती लहान मुलांना, नाहीतर जे काही जेवणामध्ये दिलं जात होतं पोषक आहार योजनेच्या अंतर्गत त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं की मी हा मुद्दा आधीसुद्धा घेतलेला की 250 ml दूध दिलं जात होतं, त्याचा 200 ml वर आणलेलं आहे. मग कुठं ना कुठं तरी या मुलींना आजची महागाई बघून नाही तर आरोग्याचे विषय बघून अजून पौष्टिक काय देता येईल का याचा विचार करण्यापेक्षा कुठंतरी क्वांटिटी कमी करता कशी येईल, मग पैसे कसे कमी करता येतील असा कुठंतरी प्रयत्न हा सरकारकडनं झाला आहे. त्यामुळे उद्या 4ला काहीतरी बैठक आहे असं आम्हाला कळतं आहे. पण आम्हाला मंत्री महोदयांना सांगायचं आहे, उद्याच्या बैठकीमध्ये कृपा करून तुम्ही असं सांगू नका की मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आता मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, आजचा वेळ आहे, उद्याचा वेळ आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला नाही तर पंतप्रधानांशी बोला, जे काय बोलायचं बोला, पण उद्या संध्याकाळी 4-5पर्यंत या आदिवासी मुलींच्या बाजूने निर्णय तुम्हाला द्यावाच लागेल. आणि मला दुसरी एक मागणी आहे, खरं तर हे सगळे जे आदिवासी आमदार आहेत, जे सत्ताधारी आहेत, ते काय झोपलेत का? या मुलांच्या बाजूने कोण उभं राहणार? त्यामुळे जर उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय या मुलांच्या बाजूने घेतला नाही तर माझं चॅलेंज आहे या सगळ्या सत्ताधारी आदिवासी आमदारांना की मग तुम्हालासुद्धा तिथं हे मुलं सोडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आज जो काय पाठपुरावा करायचा तो आज करा, उद्या करा, नाही तर परवापासून या सरकारला हा जो लढा युवांचा आहे तो मग आम्ही आमच्या विचाराचे सर्व इतर पक्ष जे विरोधात आहेत पण या मुलांच्या बाजूले ते नक्कीच हा विषय हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आता राजकीय प्रश्न घेऊयात की जंतर मंतरचं आंदोलन झालं त्यानंतर सर्वच पक्षांकडून जेनजींना जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो की जेनजींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. काल राहुल गांधींचा झाला, आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील जेनजींशी संवाद साधलेला आहे. तुम्ही त्या संदर्भातच काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे. गर्दीचा मुद्दा तुम्ही काल सळसळता उत्साह, आज कुठेतरी गर्दी, काय नेमकं? ते काल राहुल गांधी जे इथं आले होते त्यांच्या कार्यक्रमामध्ये एकतर 25-30 हजार मुली आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या. त्या स्वखर्चातून स्वइच्छेतून आलेल्या मुली होत्या. आता याच्यामध्ये काल सळसळता उत्साह आपल्याला बघता आला. हे कालचं चित्र होतं आणि आजचं चित्र जे काय नागपूरला तिथं कार्यक्रम घेतला जातो असं आम्हाला कळतं आहे. त्याच्यामध्ये गर्दी जेव्हा आणली जाते तेव्हा कार्यक्रम संपतोय कधी ही ती गर्दी बघत असते. असं कुठंतरी वातावरण हे तिथं आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. त्यामुळे युवांकडे तुम्ही बघत असताना त्यांच्या अडचणी समजून घेणं महत्त्वाचं आहे, त्यांच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. मन की बात आता नको आहे, जन की बात. लोकांना काय म्हणायचं आहे हे जरा ऐकायला सुरुवात करा. तुमची मन की बात ऐकून ऐकून आता फार लोक TV बंद करायला लागलेत, नाही तर रेडिओ बंद करायला लागलेत, अशी आजची परिस्थिती आहे. पण तुम्ही जरी सळसळता उत्साह म्हणतायत पण भाजप म्हणतं की तो पैसा देऊन आणलेला जी लोक होती, ज्या मुली आल्या होत्या ती जवळपास 35,000पर्यंत की 3,500-3 हजार रुपये अशा पद्धतीने देऊन काल तर ते अमृत वाहिनी कॉलेजचे देखील उदाहरण दिले गेले. त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना पैसे देऊन अशा कार्यक्रमांना आणलं गेलं आहे, असं थेट भाजपकडनं आरोप केला जातो. नाही, भाजपला लाज वाटली पाहिजे. तिथं असणारे विद्यार्थी आणि जे काही मुलं मुली तिथे आले होते त्यांचं मत ते पैसे देऊन आले होते आणि तो उत्साह तिथं बघितला तर पैसेवाले तिथं कुठंच वाटत नव्हते. उलट चित्र आत्ता नागपूरचं बघा, तिथं लोक कशी दिसत आहेत तुम्हाला, शांत बसलेत आणि तिथं फार लोकांना झोपायची सुद्धा जागा आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आहे, किती कमी गर्दी आहे की तिथं लोक झोपू पण शकतात. काल उभं राहायलासुद्धा तिथं अवघड होतं आणि मुलं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होते, फोटो काढण्याचा राहुल गांधीजीचा प्रयत्न करत होते. त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजप घाबरलं आहे. नेते तर घाबरलेच आहेत, कार्यकर्तेसुद्धा घाबरलेले. पायाखालची वाळू आता कुठंतरी निसटायला लागली हे मात्र भाजपला कळल्यामुळे या एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यक्रमालासुद्धा गालबोट आपल्याला कसा लावता येईल हे कार्यक्रमाच्या आधीसुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की COEP कॉलेजमध्ये काय झालं
आणि नंतरसुद्धा असे स्टेटमेंट देऊन कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडनं सवयीप्रमाणे तिथं केला जातो. निश्चितच. पण चर्चा जरी राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याची असली तरी जास्त चर्चा तुमच्या बॅनरचीच होती. तुम्ही जे राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर्स लावले होते, राजकीय वर्तुळ असं देखील म्हटलं जातं की तुमची आणि राहुल गांधींची जवळीकता अलीकडे खूप वाढलेली आहे. मग तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार की काय, असं देखील काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेला विरोधी पक्ष नेता नाही, विधानसभेला जिथं आम्ही आहोत तिथं विरोधी पक्ष नेता नाही. मग आता या देशामध्ये पार्लमेंटमध्ये कोण विरोधी पक्ष नेता असेल तर राहुल गांधीजी आहेत. आणि असा एखादा मोठा नेता जर पुण्यामध्ये येत असेल, महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि सामान्य परिवारातील मुलामुलींशी संवाद साधत असेल तर त्यांचं स्वागत करायला काय हरकत आहे, फ्लेक्स लावायला काय हरकत आहे. आणि ते फ्लेक्स मी तिथं लावले तर चुकीचं काय. त्याचे राजकीय अर्थ वेगवेगळे घेतले जात आहेत. कारण की ज्या पद्धतीने मधल्या का तुम्ही भेट देखील घेतली होती, आता बॅनर्स लावलेत, काय म्हणजे काय राजकीय अर्थ जे आहे ते चुकीचे आहेत की काय नेमकं? नाही, ज्यांना अर्थ काय काढायचं ते काढू द्या. कोण काय विचार करते म्हणून मी कधीच काम करत नाही. रोहित पवार हा काम करत असताना रोहित पवारला काय योग्य वाटतं त्या पद्धतीने रोहित पवार आजपर्यंत काम करत आलेला आहे. रस्त्यावर पण उतरलेला आहे, उपोषण पण केलेलं आहे, युवांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे, एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर त्या महिलेसाठी लढलेला सुद्धा आहे. त्यामुळे तिथं जे काय बॅनर लावले ते मी माझ्या विचाराने लावलेले आहेत. मला ते योग्य वाटलं आणि त्यात चुकीचं काय होतं असं मला वाटत नाही. कालचं एकूण राहुल गांधींचं कार्यक्रमबद्दल काय वाटतं तुम्हाला, भाषण एकूण काय वाटतं की मनुवादावरती त्यांनी खास करून भाष्य केलेलं आहे, महिलांच्या बाबतीत कशा पद्धतीने अन्याय केला जातो यावर भाष्य केलं आहे, काय नेमकं तुमचं निरीक्षण काय आहे नेमकं? ते मनुवादाच्या विरोधात आम्ही सुद्धा आहोत ना. मनुवाद जर आपण समजून घेतला त्याच्यामध्ये महिलांना कधीही तिथं अधिकार दिले गेले नाही. आणि तिथं मनुवादामध्ये सांगितलं आहे की महिला फक्त कुठंतरी मुलं काढण्यासाठी आहेत असं कुठंतरी मनुवादात सांगण्यात आलेलं आहे. हे अतिशय चुकीचं आहे. या आजच्या काळामध्ये महिलांकडे बघत असताना दृष्टिकोन हा समावेशक असणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना संधी दिली गेली पाहिजे अशा अनुषंगाने सुद्धा आहे. आणि मनुवादामध्ये महत्त्व कशाला दिलं आहे तर जातीय जे काही तिथं वर्गीकरण आहे त्याला मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं आहे. या जातीला हेच केलं पाहिजे, त्या जातीला तेच केलं पाहिजे असं काय कारण आहे की जर एखाद्या कुठल्याही समाजाच्या जाती धर्माच्या मुलामुलींना तिथं नोकरी कुठेही करण्याची जर संधी मिळत असेल तर ती केली पाहिजे. त्यानंतर काम करण्याची संधी असेल तर केली पाहिजे. कोणाला मंदिरात जायचं असेल, कोणाला कुठं जायचं असेल, कोणाला आपला धर्म तिथं जर धार्मिक काही कार्यक्रम घ्यायचा असेल तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे संविधानाला धरून चालणारे आम्ही लोक आहोत. पण भाजपचे जे प्रमुख नेते आपण बघितले ते मनुवादाला जास्त महत्त्व देताना आपण बघू शकतो. एक त्यांचा माणूस म्हणतो की आंबा खाल्ला की मुलं होतं, एक कुठला तरी माणूस म्हणतो की जे काही रेप होत आहेत ते मुलींमुळे तिथं होत आहेत. पंतप्रधान साहेबसुद्धा बोलत असताना जेव्हा दिल्लीला आंदोलन झालं तेव्हा मुलांनी तिथं आक्षेपाई वक्तव्य केले, सगळ्यांनीच केले, कारण का चीडच तेवढी होती तिथं. पण मुलींनाच तिथं टार्गेट केलं गेलं. हे जे काय आहे ते मनुवादाचाच एक प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. तर रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते जाणून घेतले आणि सरकारला एका बाजूने इशारा देखील दिलेला आहे, उद्याच्या बैठकीत निर्णय घ्या, अन्यथा परवापासून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.